नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील गणितातील पहिले प्रकरण भूमितीचे मूलभूत संबोध पाहणार आहोत. रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल, एक संपाती रेषा, एक रेषीय बिंदू, नैक रेषीय बिंदू, समांतर रेषा ह्या सगळ्या गोष्टी आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर चला तर आपण पाहूया भूमितीचे मूलभूत संबोध. भूमितीमधील मूलभूत संबोधमधील आपण पहिला भाग पाहणार आहोत बिंदू. विद्यार्थी मित्रांनो, बिंदू म्हणजे नेमकं काय? तर आपण लहानपणापासून असे अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत. टिंब म्हणतो आपण, पहा, टिंब, ठिपका. आता वहीवर काढलेला एखादा ठिपका, आता आम्ही हा ठिपका काढलाय किंवा टिंब काढलाय, किंवा रांगोळीचा काढलेला ठिपका किंवा टिंब, अशा प्रकारे आपण ठिपके किंवा टिंब काढतो. यालाच आपण बिंदू असे म्हणतो. टिंब, ठिपका ही काय आहेत? बिंदूची प्रतीके आहेत. आता आपण ह्या बिंदूंना नाव देऊ शकतो. बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, किंवा आपण वेगळी सुद्धा नावे देऊ शकतो. बिंदू पी, बिंदू क्यू, बिंदू आर. विद्यार्थी मित्रांनो, आपण भूमितीमधील मूलभूत संबोध दुसरा पाहणार आहोत, रेषा. मला सांगा बरं, तुम्हाला रेषा माहीत नाही का? तर सर्वांना रेषा माहिती आहे. लहानपणापासून आपण वेगवेगळ्या रेषा मारायला शिकलेलो आहोत. या ठिकाणी आपण दोन बिंदू घेऊया, बिंदू ए आणि बिंदू बी. आता हे दोन्ही बिंदू आपण जोडूया, ही एक रेख मारूया. ह्या बिंदूच्या पुढे अजून आपण रेख वाढूया, त्याला पुढे बाणाचं टोक देऊया. रेषा ए बी ही झालेली रेषा. वहीच्या मध्ये पाण्यावर जेवढी जागा आहे तेवढे आपण बाण काढू शकतो. रेषा ही अमर्याद वाढते. ह्या बाणाच्या बाजूला रेषा ही अमर्याद वाढते, एच्या बाजूला ही वाढते, म्हणजे रेषा ही अमर्याद वाढते. नंतर रेषेची लांबी मोजता येत नाही. रेषेची लांबी मोजता येत नाही. गणिताचा पुढील मूलभूत संबोध आहे रेषाखंड. ए बिंदूपासून तर बी बिंदूपर्यंतच्या अंतराला रेषाखंड असे म्हणतात. या ठिकाणी रेषाखंडाचं वाचन आपण रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए या प्रकारे करू शकतो. त्याच पद्धतीने खालील रेषाखंड पाहूया. रेषाखंड पी क्यू किंवा क्यू पी या प्रकारे आपण वाचन करूया. या ठिकाणी रेषाखंडाचे माप हे मर्यादित असते. रेषाखंडाचे मापन करता येते. आता उदाहरणार्थ आपण हा रेषाखंड किती त्याचे माप आहे ते पाहूया. तर या ठिकाणी रेषाखंडाचे माप आहे 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3, 4, 5, 6, 7 आणि 7च्या पुढं हे 0.5 म्हणजे 7.5 सेंटीमीटरचा हा रेषाखंड आहे. त्याच पद्धतीने खाली रेषाखंड पाहूया. खाली रेषाखंड 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर, म्हणजे किती सेंटीमीटरचा आहे हा पी क्यू? 4 सेंटीमीटरचा आहे. म्हणजेच रेषा ही अमर्याद वाढते, पण रेषाखंड हा मर्यादित असतो. रेषाखंडाचे मापन करता येते, रेषेचे मापन करता येत नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढील मूलभूत संबोध आहे किरण. पहा ह्या दोन आकृत्या पहा. सूर्यापासून निघणारी किरणे पहा, ती सर्व दिशांना पुढे पुढे जात राहतात. त्याच पद्धतीने ही बॅटरी म्हणजे विजेरी पहा, तिचे सुद्धा किरण समोरील बाजूला गेलेले आहे. किरण हा रेषेचाच एक काय भाग आहे. एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे पुढे जात राहतो.
किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात आणि पी हा आरंभ बिंदू आहे आणि क्यूच्या दिशेने किरण अमर्याद वाढत जातो रेषेप्रमाणे. आता आपण ही आकृती पाहूया. या ठिकाणी हा बिंदू आहे, बिंदू पी, आणि ह्या बिंदूपासून पुढे आपण रेष काढूया. बिंदू क्यू, बिंदू पी पासून क्यू पर्यंत, म्हणजे क्यूच्या पुढे, म्हणजे या ठिकाणी बाण दिलेला आहे, म्हणजे ही रेषा अमर्याद आहे. म्हणजे सूर्याचा किरण निघाल्यानंतर तो अमर्याद पुढे जातो, विजेरीची प्रकाश अमर्याद पुढे जाते. त्याच पद्धतीने पी बिंदूतून निघालेली ही रेष ही पुढे अमर्याद जाते. म्हणजेच तिला काय म्हणायचं? किरण. काय म्हणायचं? किरण. या ठिकाणी पी हा आरंभ बिंदू आहे. कोणता बिंदू आहे? आरंभ बिंदू. या ठिकाणी किरण पी क्यू या प्रकारे वाचन केले जाते. किरण पी क्यू. पण किरण पी क्यूचे वाचन करत असताना किरण क्यू पी असे करत नाहीत. ज्याप्रमाणे रेषाखंड पी क्यू किंवा क्यू पी आपण करतो, पण किरणामध्ये तसं नाही. ज्या ठिकाणी आरंभ बिंदू आहे तिथूनच खरं वाचन करायचं असतं. किरण पी क्यू, क्यू पी नाही, हे लक्षात ठेवा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा एक बिंदू आहे. आता ह्या बिंदूतून किती रेषा काढता येतील आपल्याला? पहा, मी ही एक रेषा काढली, नंतर ही एक काढली, ही एक काढली, ही एक काढली. अशा अनेक रेषा आपल्याला काढता येतात. म्हणजे जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात. काय म्हणतात? एक संपाती रेषा. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा एक बिंदू आहे, बिंदू पी आणि बिंदू क्यू. आता ह्या दोन भिन्न बिंदूतून किती रेषा काढता येतील? पहा, किती काढता आल्या? एकच रेषा काढता आली. एकच रेषा काढता आली. आता पहा, हा एक बिंदू, हा एक बिंदू, हा एक बिंदू, हा एक बिंदू. या चार एकाच रेषेवरील बिंदूतून किती रेषा काढता आल्या? एकच रेषा काढता आली. म्हणजे जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेमध्ये जर असतील तर त्या सर्व बिंदूंना काय म्हणतात? एक रेषीय बिंदू असे म्हणतात. म्हणजे पहा, बिंदू पी, बिंदू क्यू, बिंदू आर, बिंदू एस, हे चारही बिंदू एकाच सरळ रेषेमध्ये आहे, म्हणून यांना काय म्हणतात? एक रेषीय बिंदू असे म्हणतात. एक रेषीय बिंदू. आता उदाहरणार्थ बिंदू पी, बिंदू क्यू, बिंदू आर आणि बिंदू एस, हे सर्व बिंदू एकाच सरळ रेषेमध्ये आहेत, म्हणून यांना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता नैक रेषीय बिंदू पाहूया. पहा, या ठिकाणी बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी, बिंदू ई, बिंदू एफ. आता या ठिकाणी एकाच रेषेत असणारे बिंदू पहा. या ठिकाणी बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी हे एकाच रेषेवर आहेत. पण बिंदू ई आणि बिंदू एफ हे दोन बिंदू एका रेषेवर नाहीत. म्हणजेच जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैक रेषीय बिंदू असे म्हणतात. या ठिकाणी आता नैक रेषीय बिंदू कोणते आहेत? बिंदू ई आणि बिंदू एफ हे काय आहेत? नैक रेषीय बिंदू. विद्यार्थी मित्रांनो, या तीन आकृत्या पहा. हा एक टेबल आहे,
हा फळा आहे आणि हा सिलेंडर आहे. शेजारील चित्रातील तिन्ही आकृत्यांचे पृष्ठभाग कसे आहेत? तर हे तिन्ही आकृतीतील दोन चित्रातील पृष्ठभाग सपाट आहेत, म्हणजे टेबल आणि फळा. आता एका अमर्याद पृष्ठाचा भाग आहे सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल म्हणतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरामधील टेबल असेल किंवा आपली पाटी असेल, वही असेल, याचा सपाट पृष्ठभाग आहे, याला गणिती भाषेमध्ये आपण प्रतल असे म्हणतो. या ठिकाणी आपण प्रतल या ठिकाणी या पद्धतीने हे प्रतल आहे. प्रतल एच या पद्धतीने आपण नाव देऊ शकतो, प्रतल एच. आणि प्रतलाचा हा भाग दोन्ही चारही बाजूंना तो अमर्याद वाढणारा असतो. समांतर रेषा. समांतर रेषा या ठिकाणी दोन रेषा ह्या समान अंतरावर आहेत. आता उदाहरणार्थ ही एक रेषा आहे, त्याच पद्धतीने दुसरी एक रेषा आहे, रेषा ए बी, रेषा पी क्यू. ह्या दोन्ही रेषा अशा पुढे वाढल्या तरी ते एकमेकांना छेदणार नाहीत, म्हणून ह्या समांतर रेषा म्हणून ओळखल्या जातात. म्हणजेच हिची व्याख्या अशी होते, एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. आता उदाहरणार्थ एक खाली एक आपण आकृती पाहूया. ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे. आता ही रेषा समांतर होईल का? रेषा एल आणि रेषा एम. तर पहा, ही रेषा अशी पुढे पुढे वाढत गेली आणि याशी पुढे पुढे वाढत गेली तर काय होणार आहे? या ठिकाणी छेदणार आहे, छेदणार आहे. म्हणून ही रेषा एल आणि रेषा एम ही समांतर रेषा होणार नाही. एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात.